शहाजीराजांनी निजामशाही मजबूत केली हे खरं आहे का? हो, म्हणजे ही लढाई धर्माची नव्हतीच, बघितलं का? लय घाई आहे रे तुला सेक्युलरिझमची. मग का त्यांनी निजामशाही उभी केली? बघा, दक्षिणेत बहामनी संपली, 5 शाळा तयार झाल्या, पण उत्तरेत एक घटना घडली. दिल्लीवरती इब्राहिम लोधी राज्य करत होता. त्याचा पराभव मध्य आशियातून आलेल्या बाबरने 1526 मध्ये केला आणि दिल्लीवरती मोगलशाही आली. मग हे मोगल दक्षिणेत कधी आले? बाबर नंतर अकबराने काबूलपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून भीमा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. याच काळात खानदेशच्या सुलतानाशी आणि अहमदनगरच्या चांदबिबीशी लढाई झाली आणि त्यांचा प्रदेश सुद्धा जिंकला. अरे यात शहाजीराजे कुठे आहेत? तर आता ऐक तर इकडे काय झालंय. दक्षिणेत निजामशाही आणि मुघलांचा संघर्ष चालू होता. निजामशाहीचा जो वजीर होता मलिक अंबर, तो लढा देत होता. पुढे मलिक अंबरचा काहीतरी 1633 मध्ये मृत्यू झाला आणि मग मलिक अंबरचा जोडीदार हा लढा देत होता. कोण? शहाजी भोसले. इकडे दक्षिणेमध्ये खुद्द शहाजहान उतरला होता. त्याने गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली, विजापूरची आदिलशाही संपवली, पण निजामशाही संपत नव्हती. कारण तेव्हा असं म्हणायचं की उत्तरेत जर शहाजहान असेल तर दक्षिणेत शहाजी. एवढी पॉवर होती शहाजीराजांची. वा भाई वा. यानंतर शहाजहान दिल्लीला निघून गेला, पण दक्षिणेचा सुभेदार कोण नेमला माहिती आहे का? कोणाला? मुई आल दीन मोहम्मद, म्हणजे औरंगजेब.